डॉल्फिन, लेखक रमेश महाले। सुरू करूया। अरस्तू हे युनानमधील एक मोठे तत्वज्ञ होते। त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की एका मुलाची एका माशाबरोबर मैत्री होती। तो मासा त्या मुलाला आपल्या पाठीवर बसून रोज सकाळी सरोवराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या शाळेपर्यंत पोहोचत होता आणि संध्याकाळी परत आणत होता। तुम्हाला वाटेल की ही एक शुद्ध थाप आहे। असा कोणता मासा आहे की जो आपल्याशी दोस्ती करू शकेल? परंतु असा एक मासा आहे, तो तुमच्याशी दोस्ती करतो, तुम्हाला मदत करतो आणि काही बाबतीत त्याचे आपल्याशी साम्य आहे। तुम्हाला माहीतच आहे की प्राण्यामध्ये माकड, कुत्रा, हत्ती आणि घोडा हे सर्वात अधिक समजदार प्राणी आहेत, परंतु या सर्वांपेक्षा अधिक समजदार असा एक प्राणी आहे आणि तो म्हणजे डॉल्फिन मासा। माणसानंतर डॉल्फिन हाच जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी आहे। हाच एकमेव प्राणी असा आहे की त्याचा मेंदू माणसापेक्षाही मोठा आहे। डॉल्फिनच्या आणि माणसाच्या मेंदूत बरेच साम्य आहे। माणसाव्यतिरिक्त डॉल्फिन हा जगातला एकच प्राणी असा आहे की ज्याला न्यूमोनिया व हृदयविकार होतात। कित्येक डॉल्फिन हार्ट अटॅकने मरतात। मनुष्य व डॉल्फिन यांच्यात शारीरिकदृष्ट्याही बरेच साम्य आहे। त्यांच्या कित्येक सवयी माणसासारख्या आहेत। डॉल्फिनमध्ये जर बोलण्याची क्षमता असती तर जगात माणसाऐवजी डॉल्फिनचेच राज्य असते। त्यावेळी माणसाची काय स्थिती झाली असती याची कल्पनाच करता येत नाही। डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे। त्याची लांबी सुमारे 10 फूट असते। त्याचे तोंड पक्षाच्या चोचीसारखे असते। त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी 30 मैल असतो। काही वेळा तर ते ताशी 40 ते 60 मैल वेगाने पोहतात। डॉल्फिन मासा इतर माशासारखी अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे। माशाप्रमाणे त्याला कल्लेही नसतात। श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते। डॉल्फिन विभिन्न प्रकारचे 32 आवाज काढतो। डॉल्फिन माणसासारखा मोठमोठाने हसू शकतो, ओरडूही शकतो। शिकारीचा पाठला करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो म्याऊ असा आवाज काढतो। शत्रूला घाबरण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो। डॉल्फिन माशाचे श्रवण इंद्रिय फारच तीक्ष्ण असते। आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकाशी एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनिलहरीत संपर्क साधतात। डॉल्फिनची दोस्ती फार प्रगाढ असते। ते आपल्याला मदतही करतात। गेल्या शतकात एका डॉल्फिनने अनेक जहाजांना खडकावर आपटण्यापासून वाचवले व त्यांना योग्य मार्गदर्शन केले। डॉल्फिनला माणसाबद्दल सहानुभूती वाटते। एकदा एक माणूस शार्कच्या तावडीत सापडला होता। शार्क मासे तर त्याचे तुकडे तुकडे करणार होते, परंतु तेवढ्यात तेथे काही डॉल्फिन आले आणि त्यातल्या एकाने माणसाला शार्कच्या तावडीतून सोडवून आपल्या पाठीवर बसवले आणि वेगाने किनाऱ्याला पोहोचवले। मनुष्य त्या माणसाच्या पाठीवरून उतरला तेवढ्यात तो डॉल्फिन अदृश्य झाला। 1943 साली एक तरुणी पोहता पोहता खोल समुद्रात गेली। किनारा तिला दिसत नव्हता, त्यामुळे घाबरून ती बेशुद्ध पडली। जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती किनाऱ्यावर होती, कारण एका डॉल्फिनने तिला बुडताना वाचवले आणि किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचवले। डॉल्फिन इतके माणसाळे आहेत की ते आपल्याला न घाबरता अगदी जवळ येतात आणि निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळतात। आता डॉल्फिनचे खेळ सार्वजनिक प्रदर्शनात दाखवले जातात। ते निरनिराळ्या कसरती दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात। डॉल्फिन माणसाबरोबर किती मिसळतात याचे एक उदाहरण आहे। एके दिवशी कृष्णसागराच्या किनाऱ्यावर हनापा शहरात समुद्र स्नान करणाऱ्या शेकडो लोकांची पर्वा न करता एक डॉल्फिन किनाऱ्यावर आला। लोकांनी त्याला उचलून कोळ्याकडे दिले। त्याला त्यांनी समुद्रात सोडले, परंतु तो डॉल्फिन पाण्यातून पुन्हा किनाऱ्यावर आला। लोकांनी त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही तो पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येतच होता। तेव्हा किनाऱ्यावरील रक्षकांच्या लक्षात आले की या डॉल्फिनच्या शरीरातून रक्त येत आहे। त्यांनी ओळखले की डॉल्फिन जखमी झाला आहे। एका नर्सने प्रथम उपचाराची पेटी आणली व त्याच्या जखमेवर औषधपट्टी लावून बांधली। त्या डॉल्फिनने एक फेरी मारली, जणू तो लोकांना अभिवादन करत होता। नंतर तो समुद्रात निघून गेला, परंतु थोड्याच वेळात डॉल्फिनची एक झुंड किनाऱ्यावर आली व त्यांनी लोकांचे मनोरंजन केले। जणू काही ते आपल्या साक्षीदाराच्या उपकारकर्त्यांना हार्दिक अभिवादनच करत होते। डॉल्फिन माशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्यावर केलेले उपकार कधीच विसरत नाही। 1965 साली कर्नल मोकालोफ आपली उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी क्रिमिया येथे गेला होता। तो एके दिवशी किनाऱ्यावर फिरायला गेला असता त्याला एक डॉल्फिन मासा तडपताना दिसला। त्याला दया आली। त्याने त्याला उचलून तळावर टाकले।
हळूहळू कर्नल आणि डॉल्फिन यांच्यात खूप मैत्री जडली. कर्नल रोज सकाळी तलावाजवळ जात असे तेव्हा डॉल्फिन त्याची वाट पाहत असे. सुट्टी संपत आल्यावर कर्नल जाण्याची तयारी करू लागला. त्याने तलावाकडे जाणे बंद केले. त्याला वाटले आता डॉल्फिन आपल्याला विसरला असेल. तो तेथे जाण्याआधी तलावाजवळ गेला. त्यावेळी तेथे त्याला तो डॉल्फिन मृत अवस्थेत दिसला. आपल्याला जीवनदान देणारा बऱ्याच दिवसापासून आला नाही म्हणून त्यांनी आपले प्राण अर्पण केले असावे. अशाच एका डॉल्फिनचा अपोजॅकचा पुतळा न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर उभारण्यात आला आहे. अपोजॅक आणि तेथील पोहणारे यांच्यामध्ये फार मैत्री होती. अपोजॅक त्यांच्याबरोबर वॉटर पोलो खेळत असे. तसेच तो लहान मुलांना आपल्या पाठीवर बसून समुद्रात फिरून आणत असे. परंतु एके दिवशी एका वेगवान नावेने अपोजॅकला टक्कर दिली तेव्हा तो मरण पावला. किनाऱ्यावरील त्याच्या मित्रांनी वर्गणी गोळा करून किनाऱ्यावरच त्याचा पुतळा उभारला. तो पुतळा त्या डॉल्फिनच्या आठवणीची साक्ष देतो. याशिवाय डॉल्फिन समुद्रविषयक संशोधनातही मदत करतात. 1960 साली जेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञांनी समुद्रात संशोधन सुरू केले तेव्हा एका डॉल्फिनने त्यांना बरीच मदत केली. शास्त्रज्ञांनी खोल पाण्यात एक प्रयोगशाळा स्थापन केली होती. जेव्हा एखादा शास्त्रज्ञ किंवा पाणबुड्या रस्ता चुकत असे तेव्हा डॉल्फिन त्यांना प्रयोगशाळेत पोहोचवत असे. काही वेळा तो शास्त्रज्ञ उपकरणेही प्रयोगशाळेपर्यंत पोहोचवत असे. डॉल्फिनला पाण्यात चांगले दिसते म्हणून ते शास्त्रीय संशोधनात बरेच सहाय्यक ठरतील असे शास्त्रज्ञांना वाटते. जॉन ली या शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की डॉल्फिन हे आपापसात बोलतात. जर प्रयत्न केला तर डॉल्फिन माणसाप्रमाणेही बोलू शकेल असे त्यांचे मत आहे. तो सध्या अनेक डॉल्फिनवर प्रयोग करत आहे. त्यातील एका डॉल्फिनचे नाव त्याने एलोरा ठेवले आहे. त्याला तो बोलायला शिकवत आहे. आता तो काही इंग्रजी शब्द बोलू शकतो. उदाहरणार्थ स्पीक लाऊड. त्या शब्दांचा अर्थही त्याला समजतो. या सर्व गोष्टीवरून डॉल्फिन निश्चित माणसाच्या खालोखाल बुद्धिमान प्राणी आहे याची